दरवर्षी 10वी-12वीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुली मोठ्या संख्येनं बाजी मारताना आपल्याला दिसतात. मात्र उच्च शिक्षणात या मुलींचं प्रमाण तेवढं दिसत नाही. फार तर पदवी किंवा एखादी पदविका, त्यातही विज्ञान किंवा इतर संशोधनात मुलींची संख्या अगदीच कमी असते. मुलींचं संशोधनातलं प्रमाण वाढावं यासाठी मुंबईतल्या TIFR म्हणजेच टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रानं विज्ञान विदुषी 2024 हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. देशात सध्या स्टेम म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अशा क्षेत्रात शिक्षणाचं प्रमाण वाढावं यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यात विशेषतः भौतिकशास्त्रासारख्या विषयात पदव्युत्तर शिक्षण किंवा PhD करणाऱ्या मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत अत्यल्प आहे. संशोधन क्षेत्रात रुची असलेल्या विद्यार्थिनींना या क्षेत्रात करिअरची संधी मिळावी, त्याची माहिती असावी या दृष्टीनं TIFRनं विज्ञान विदुषी 2024 हा अभिनव उपक्रम सुरू केला. विज्ञान विदुषी हा 3 आठवड्यांचा निवासी उपक्रम आहे. या उपक्रमादरम्यान विद्यार्थिनींना TIFRच्या प्राध्यापकांकडून शिकण्याची तसंच TIFRमधील विविध संशोधन प्रयोगशाळांना भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय भौतिकशास्त्रात करिअर करण्यास इच्छुक विद्यार्थिनींना पुढे त्यांना कोणत्या संधी आहेत याचं मार्गदर्शन केलं जाईल. तसंच संशोधनासाठी नव्या विषयांची माहिती दिली जाईल. तसंच या क्षेत्रातील प्रख्यात महिला शास्त्रज्ञांच्या विशेष व्याख्यानाचंही आयोजन केलं जाणार आहे, अशी माहिती या उपक्रमाच्या आयोजकांनी दिली. 2020मध्ये आम्ही TIFRने एकत्र येऊन हा विज्ञान विदुषी नावाचा कार्यक्रम सुरू केला. यामध्ये आम्ही MSc प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी असतात त्यांना इथे येऊन सगळ्या भारतभरामधून आलेल्या विद्यार्थिनींना काही लेक्चर्स देतो. पण याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या रोल मॉडेल अशा वैज्ञानिका असू शकतील त्यांच्याशी त्यांना संपर्क साधण्याची संधी देतो, त्यांच्यावर बोलायची संधी देतो. काही खास लेक्चर्स ऑर्गनाईज करतो. विज्ञान विदुषी 2024 या उपक्रमासाठी देशभरातून 500हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी देशाच्या ग्रामीण भागातील आणि ईशान्य भारतातल्या विद्यार्थिनींना प्राधान्य देत 45 विद्यार्थिनींची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. मला स्वतःला PhD करायची आहे फिजिक्स या विषयामध्ये आणि विज्ञान विदुषी प्रोग्राममधून MSc नंतरनं कोणते पर्याय आहेत, कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, PhD करता येऊ शकते किंवा अजून रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या पोस्टवरती आपण अप्लाय करू शकतो याबद्दल भरपूर माहिती मिळाली. तसेच फिजिक्सचे जे कोर सब्जेक्ट्स आहेत, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक, इलेक्ट्रोडायनॅमिक्स, ऑप्टिक्स वगैरे याबद्दलचे लेक्चर्स, त्या विषयांसंदर्भातले प्रॉब्लेम सॉल्विंग सेशन्स म्हणजे फिजिक्सच्या प्रॉब्लेमवरती विचार कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, त्या प्रॉब्लेमच्या उत्तरापर्यंत कोणत्या मार्गाने पोहोचलं पाहिजे याचं खूप छान मार्गदर्शन इथे मिळालं. इतर क्षेत्राप्रमाणे संशोधनातही मुलींचं प्रमाण वाढावं, मुलींना भौतिकशास्त्रात करिअर करण्यासाठी कोणत्या विशेष संधी आहेत, परदेशात आणि देशात शिक्षणासाठी मुलींना कोणत्या शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्यासाठीचे पात्रतेचे निकष काय याची माहिती या उपक्रमातून त्यांना दिली जाते. विज्ञान, भौतिकशास्त्र, संशोधनासारख्या क्षेत्रात यासाठी विद्यार्थिनींसाठी नवी दालनं उघडली जाणार आहेत. अनेक विद्यार्थिनींनी या उपक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. विज्ञान क्षेत्रात रुची असलेल्या मात्र योग्य मार्ग न गवसलेल्या विद्यार्थिनींचा संशोधन क्षेत्रातला सहभाग वाढावा यासाठीचा हा अभिनव उपक्रम नक्कीच पथदर्शक ठरेल.